नमस्कार मित्रांनो, आज आपण डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करावा हे पाहणार आहोत. डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी प्रथमतः digital satbara.mahabhumi.gov.in ही लिंक ओपन करावी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय पाहायला मिळतील, रेग्युलर लॉगिन आणि OTP बेस्ड लॉगिन. जर आपली आयडी पासवर्ड असेल तर त्याच्या साहाय्याने आपण लॉगिन करू शकता. नसेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन वर क्लिक करून या ठिकाणी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरून लॉगिन आयडी जनरेट करू शकता व पासवर्ड चूज करू शकता. आपल्याला यावेळी OTP बेस्ड लॉगिनच्या साहाय्याने सातबारा काढायचा आहे, म्हणून आपण OTP बेस्ड लॉगिन वर क्लिक करू. त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करावा व सेंड OTP पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करावे. OTP बेस्ड लॉगिन केल्यानंतर यात आपल्याला वेगवेगळे ऑप्शन मिळतात. यात आपण डिजिटल सातबारा, डिजिटल 8A अर्थात खाते उतारा, डिजिटल ई फेरफार, डिजिटल प्रॉपर्टी कार्ड अर्थात मालमत्ता पत्रक इत्यादी काढू शकतो. यासाठी प्रथमतः आपल्याला वॉलेटमध्ये बॅलन्स असणे आवश्यक आहे. प्रति डिजिटल सातबारा 15 रुपये चलन आपल्याला आकारले जाते. त्यामुळे आपण सर्वप्रथम वॉलेटमध्ये बॅलन्स ऍड करून घेऊया. बॅलन्स ऍड करण्यासाठी रिचार्ज अकाउंट वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला जेवढे बॅलन्स ऍड करायचे आहे ती अमाउंट एंटर करा व SBI किंवा बँक ऑफ बडोदा पेमेंट गेटवे चूज करून पे नाउ वर क्लिक करा. यानंतर आय ऍक्सेप्ट वर क्लिक करून कन्फर्म वर क्लिक करा. यात आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI यांसारखे ऑप्शन्स पाहायला मिळतील. त्यापैकी आपण आपल्याकडे उपलब्ध असेल तो पर्याय निवडावा. आपण आता UPI QR ने करणार आहोत, म्हणून UPI QR पर्याय निवडला. हा QR कोड स्कॅन करून आपल्या गुगल पे, फोन पे, पेटीएम उपलब्ध पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर युअर पेमेंट वॉज सक्सेसफुल असा मेसेज येईल. आपले पेमेंट आपल्या वॉलेटला जमा झालेले आहे. या ठिकाणी पेमेंट आपल्या वॉलेटला जमा झालेले आहे. त्यानंतर सातबारावर क्लिक करून आपला जिल्हा, तालुका, गाव निवडून घ्या. या ठिकाणी आपला सर्वे नंबर, गट नंबर एंटर करा व सर्वे नंबर, गट नंबर निवडावं पर्यायावर क्लिक करा. यात आपला असलेला गट नंबर निवडून घ्या. या ठिकाणी आपल्याला डिजिटल सातबारा डाउनलोड करायचे आहे का असे विचारले जाईल. यस डाउनलोड वर क्लिक करा व डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर यात 15 रुपये आपल्याला प्रति सातबारा कट होतील हे दिलेले आहे. यस डाउनलोड वर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण डिजिटल सातबारा डाउनलोड करू शकतो. याच पद्धतीने आपण खाते उतारा, ई फेरफार, मालमत्ता पत्रक देखील डाउनलोड करू शकतो.